आज आपण एक स्वीट डिश बनवतोय। थंडीचे दिवस आहेत, बाजारात भरपूर प्रमाणात लाल गाजर उपलब्ध आहे, तर हलवा तर व्हायलाच पाहिजे। नमस्कार, मी स्वप्नाली, स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये। आणि आज आपण बनवतोय गाजर हलवा, तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहू। अर्धा किलो गाजर, 1 कप दूध, अर्धा कप साखर, 2 ते 3 चमचे तूप, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, 1 चमचा वेलची पावडर, चिमूटभर मीठ। कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि आता आपण तूप घालून घेऊ। तूप हलकं गरम झालंय, आता गाजर घालू। गॅसची फ्लेम मीडियम केली मी आणि आता आपण हे गाजर तुपावरती परतून घेऊ। चार ते 5 मिनिटं मी गाजर तुपावरती परतून घेतलं। गाजराचा रंगही चेंज झालाय आता। आणि आता आपण दूध घालू। दूध घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ आणि साखर घालू। साखर घातल्यानंतरही मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण झाकून ठेवू हे। पाच ते 7 मिनिटांनी मी नंतर झाकण काढते आणि आपण हलवा मिक्स करून घेऊ। आता मी झाकण काढलंय, बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे, तर मध्ये मी 3-4 वेळा झाकण काढून हलवून ठेवलेलं होतं। आता आपण वेलची पावडर आणि मीठ, 1 चिमूट मीठ घेतलंय, हे मिक्स करून घेऊ। थोडाफारसा दुधाचा अंश राहिलाय, तोही आता कमी झाला। आणि ड्रायफ्रूट्स घालू।
तयार झाला आहे हलवा. गॅस बंद करू. तुम्हीही नक्की ट्राय करा. सुरुवातीपासून म्हणजे दूध घातल्यापासून ते आत्ता हलवा तयार होईपर्यंत 20 ते 25 मिनटं गेली हलवा तयार व्हायला. आपण आता सर्व करू. तर तयार आहे आपला गाजराचा हलवा. तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.